संक्रांत जवळ आलेली आहे, त्याच्यामुळेच मी आज घाट घातला आहे भोगीची भाजी बनवण्याचा. तर भोगीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, हा 1 वाटी शेंगदाणा आहे, तो मी रात्रीच भिजत घातलेला होता, त्याच्यामुळे तो चांगला उमलून आलेला आहे. आणि 1 वाटी गाजर घेतलेला आहे, 1 वाटी चणे घेतलेले आहेत. तर हे हरभऱ्याचे डहाळे त्याला घाटे असतात, त्याच्यातलेच मी हे हिरवे चणे सोलून घेतलेले आहेत. हे वाटाणे आहेत 1 वाटी, थोडेसे कमी आहेत. आणि हा पावटा आहे, त्याच्यासुद्धा शेंगातले मी पावटे सोलून घेतलेले आहेत. आणि ही एक श्रावण घेवड्याची शेंग आहे, ही पहा अशी असते, तर ती पण 1 वाटी सोलून घेतलेली आहे. 2 वांगे घेतलेले आहेत मी बारीक चिरून अशी, आणि पाणी टाकलेले आहेत कारण आपली वांगे काळी पडतील म्हणून. आणि ही आहे चाकवताची भाजी, ही पहा, ही सुद्धा ह्याच सीझनमध्ये भेटते. तर मी ती थोडीशी घेतलेली आहे, धुवून वगैरे स्वच्छ घेतलेली. आता ती बारीक चिरून घेईन, आणि नाही चिरली तरी चालते, ती तशीच शिजते. तर आता हे सर्व साहित्य मी कुकरमध्ये 1 शिट्टी काढून घेणार आहे. तर चला बनवूया आपण भोगीची भाजी. कुकर थंड होतो आहे तोपर्यंत मी साहित्य दाखवते फोडणीसाठी. तर मी 1 कांदा घेतला आहे कापून मीडियम, 1 मीडियम टोमॅटो कापून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे चिरून. आणि मसाल्यामध्ये लागणार आहे आपल्याला, हा घरचा मसाला आहे, घाटी मसाला, कांदा लसूण खोबऱ्याचा, तो घेतला आहे 2 चमचे मी. ही काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमचा, पाव चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. आणि हे शेंगदाण्याचा कूट आहे 1 वाटी. तर हे शेंगदाणे मी भाजून घेतले चांगले खरपूस, आणि त्याचं जाडसर कूट बनवून घेतलेला आहे. आणि हा कारळ्याचा कूट आहे, ज्याला कुठे खुरसणी म्हणतात. तर काळे तीळ, तर हे काळे कारळे आहेत, ते मी भाजून घेतले होते आणि त्याची पूड करून घेतली अर्धा वाटी. तर आता आपण फोडणी देऊया. ह्याला भातासोबतच लावले, 2 शिट्ट्या काढल्या. आता याच्यामध्ये जर पाणी जास्त असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता, नंतर पाणी आपण त्याच्यात टाकणार आहोत. आणि जास्तच असेल तर ह्याचा पण थोडासा रस्सा होऊ शकतो. तर कुकरमध्ये लावल्यामुळे काय पटकन 2 शिट्ट्यात शिजतो. असे आपण पातेल्यात ही शिजवून घेतो, पण त्यात मग पाणी वगैरे आणि वेळ लागतो. तर हे झटपट कुकरमध्ये 2 शिट्ट्यामध्ये आपले शिजून झालेलं आहे. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे, आणि आता त्याच्यावर टाकतो कांदा. कांदा आपण परतून घेऊया. कांदा परतून झाला आहे, आता आपण टाकूया टोमॅटो. कांदा टोमॅटो परतून झाले, आता आपण सर्व मसाले घेतले एकत्र, तेही परतून घेऊया चांगले. मसाला आपला परतून झालेले, आता आपण घालूया भाज्या. मसाल्यावर आपण भाज्या परतून घेऊया. आता मी याच्यातलं थोडंसं पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे, आणि पाणी न टाकता शिजवून घेतले आहेत. म्हणजे भाजीमध्ये पाणी घातले नाही मी थोडेसुद्धा, तरी ते स्वतःचंच पाणी सुटतं ते, त्याच्यामुळे थोडंसं पाणी काढून घ्यायचं. तर भाजीतलं पाणी आटत गेलेलं आहे, तर आपण टाकतोय शेंगदाण्याचा कूट, कारळ्याचा कूट थोडंसं टाकूया, आणि चांगली मिक्स करून घेऊया. भाजी परतून झाली आहे, आता मी घालते थोडीशी कोथिंबीर. भाजी आपली तयार झालेली आहे, आता मी गॅस बंद करते, थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यावर. तर या भाजीला आमच्याकडे सोलाना म्हणतात, सगळ्या भाज्या सोलून आपण भाजी तयार करतो म्हणून त्याला सोलानाही म्हणतात. आणि भोगीच्या दिवशी सकाळीच प्रत्येक घरी बायका बाजरीची भाकरी तीळ लावलेली चतकोर चतकोर अशी केलेली असतात तुकडे, आणि त्याच्यावर ही भाजी ठेवलेली असते. आणि प्रत्येक सवष्णीला ती आपल्या मैत्रिणी, म्हणजे आपल्या वस्तीमध्ये गावामध्ये ज्या ज्या ओळखीच्या असतील त्यांच्यासाठी भाजी आणि भाकरी घेऊन जाते. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे, आता मी करते
बाजरीची भाकरी तीळ लावून. भाकरी आपली थापून झालेली आणि त्याच्यावर आता तीळ घातलेले आहेत आणि तीळ लावून पुन्हा त्याला थापून घ्यायचं आणि तव्यावर टाकायचं. तवा आपला तापलेला आहे. आता भाकरी टाकली आपण, पाणी लावूया आणि त्याच्यावर थोडेसे आपण तीळ लावून घेऊया. आता वरून आपण थोडेसे तीळ घालूया. भाकरी पलटी करून घ्या. आपली भाकरी फुगलेली आहे, भाकरी तयार आहे. असे दोन्ही बाजूनी तीळ दिसतात. तर झाली आपली तिळाची भाकरी. भोगीची भाजी आपली तयार आहे. बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी या जेवायला. तर ही माझी रेसिपी आपल्याला भोगीची भाजीची भोगीची भाजी आपली तयार आहे. फक्त हिला करताना एक काळजी घ्या, कुकरमध्ये शिजवताना त्या भाजीमध्ये थोडंही पाणी घालू नका, कारण त्याला पाणी सुटतं भाज्यांना. आणि करतानाही थोडंसं पाणी जास्त वाटत असेल तर थोडंसं काढून घ्या, नंतरही तुम्ही ते आपण भाजीत टाकू शकता कमी जास्त करण्यासाठी. तरी भोगीची भाजी आपली तयार आहे. बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी या जेवायला. तर ही माझी रेसिपी आपल्याला आवडली भोगीच्या भाजीची तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.